अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, बघा, आपल्यापैकी असंख्य स्वामी भक्तांच्या घरोघरी गुरुचरित्र पारायणाची सुरुवात झाली असेल। बऱ्याच लोकांच्या घरामध्ये दत्तगुरूंच्या काही ना काही सेवांचा प्रारंभ झाला असेल। ज्यांच्याही आजूबाजूला कुठेही स्वामींचं मंदिर, स्वामींचं मठ आहे किंवा दत्त महाराजांचं मंदिर आहे, तर त्या प्रत्येक मंदिरात, त्या प्रत्येक मठामध्ये दत्त जयंती निमित्त काही ना काही महाराजांची सेवा जी आहे त्या सेवेचा प्रारंभ हा नक्की झाला असेल। यावर्षी 15 डिसेंबर 2024 ला आलेली आहे दत्त जयंती। प्रत्येक वर्षी दत्त जयंती निमित्त आपण 11 दिवस, 21 दिवस, 7 दिवस किंवा फार फार तर आपण 5 दिवस अगोदरपासून तरी सेवांची सुरुवात करत असतो। असं म्हटलं जातं की दत्त जयंतीच्या 21 दिवस अगोदरपासून दत्त महाराजांचं जे दत्त तत्व आहे हे संपूर्ण पृथ्वी तलावरती भ्रमंती करत असतं। हे दत्त तत्व अत्यंत जागृत अवस्थेत असतं आणि जेव्हा या 21 दिवसांच्या कालावधी जो भक्त मनापासून मनोभावे दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची सेवा करतो, तर त्याच्यावरती दत्त महाराजांचा वरदहस्त राहतो। दत्त महाराज त्याच्यावरती अखंड स्वरूपाने प्रसन्न राहतात, त्याची सेवा स्वीकारतात आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतात। आता म्हणून प्रत्येक वर्षी 21, 11, 7 दिवस अगोदरपासून तरी काही ना काही सेवा ह्या होत असतात। बऱ्याच वेळा आपल्यालाही वाटतं की मीही यावर्षी गुरुचरित्र पारायण करेल, मीही यावर्षी नामजाप करेल, मी या दिवशी याग करेल, या वर्षी तरी मी कमीत कमी प्रयाग करेल। म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्या डोक्यात असतात, बऱ्याच गोष्टींचा आपण विचार करतो। आपण ठरवतो की मी आता उद्यापासून मठामध्ये प्रहर सुरू असतील तर त्या प्रहाराला जाईल, म्हणजे सगळं डोक्यात असतं। पण बऱ्याच वेळा असं होतं की इच्छा असूनही सेवाच घडत नाही। कधी घरात लहान मुलं असतात, कधी कामासाठी सकाळी बाहेर पडावं लागतं, रात्री घरात येतो। बऱ्याच वेळा घरात एखादा व्यक्ती आजारपण असतो किंवा मलाच पूजा पाठ करायचा आहे, मला सगळं करायचं आहे, पण माझीच तब्येत मला साथ देत नाही। मग जेव्हा अशा अडचणी, असे अडथळे, अशा समस्या येतात, तेव्हा सेवा राहून जातात। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा मंत्र आणि एक अशी सेवा सांगणार आहे ज्यांनी हे गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात केलेली नाही, म्हणजे ज्यांना ही इच्छा असूनही पारायण करता आलेलं नाहीये किंवा ज्यांनी अजूनही दत्त जयंती निमित्त कुठलीच सेवा केलेली नाहीये, तर त्या प्रत्येकाने ही सेवा नक्की करा। फक्त हा एक मंत्र, हा स्तोत्र म्हणा, या मंत्राने तुम्हाला पारायणाचं फळ लाभेल। या मंत्राने जे दत्त तत्व आहे ते तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि या सेवेतून तुम्ही एखादी इच्छा व्यक्त केली तर ती इच्छा नक्की पूर्ण होईल। ज्यांनी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केलेली आहे, जे लोक गुरुचरित्र पारायण करत आहेत, तर त्यांनी एक्स्ट्रा किंवा ॲड म्हणून ही सेवा करा। खूप म्हणजे खूप प्रभावी सेवा आहे। बघा, हा उपाय किंवा ही सेवा तुम्ही आजपासून, उद्यापासून, ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून करायची आहे। ज्यांनी आज बघितला त्यांनी आजपासून 15 डिसेंबर पर्यंत, ज्यांनी हा व्हिडिओ उद्या बघितला त्यांनी उद्यापासून 15 डिसेंबर पर्यंत, अगदी दत्त जयंतीच्या 1 दिवस अगोदरपर्यंत तुम्ही कधीही ही सेवा केली तरीही चालेल। बघा, या सेवेसाठी तुम्हाला कुठलीही पूजापाठाची, म्हणजे कुठल्याही प्रकारचे खूप काहीतरी असं मांडावं लागेल, मांडणी करावी लागेल, असं काहीच नाही। देवघराच्या समोर फक्त एक दिवा लावायचा, दिव्याच्या समोर थोड्या अक्षता घालायच्या, दिव्याला हळदी कुंकू लावायचं, त्या दिव्याला नमस्कार करायचा, देवघरात असणाऱ्या दत्त महाराजांना नमस्कार करायचा, गोड काहीतरी महाराजांच्या समोर ठेवून द्यायचं, म्हणजे साखर ठेवा, खडी साखर ठेवा, पेढा, बर्फी, काहीतरी एका वाटीमध्ये छान गोड घ्यायचं, ते आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर तिथे संकल्प करायचा। अगदी आदल्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ, म्हणजे आदल्या दिवशी जरी तुम्हाला हा मंत्र भेटला, तुम्ही आदल्या दिवशी संकल्प केला तरीही चालेल। फक्त आपल्याला एक संकल्प करायचा आहे। संकल्प करत असताना नाव व गोत्र सांगायचं आहे। त्यानंतर दत्त महाराजांना सांगायचं की दत्त महाराज, मी आजपासून हा मंत्र दत्त जयंतीपर्यंत म्हणणार आहे। तुमचं दत्त तत्व हे जागृत आहे आणि त्याचा प्रभाव माझ्या सेवेवर पडू, त्याचा प्रभाव माझ्या सेवेवर होऊ द्या। माझी ही सेवा जी आहे ही स्वीकारून घ्या आणि माझी ही असणारी इच्छा आहे ही पूर्ण करा, असं तुम्हाला म्हणायचं आहे। संकल्प जो आहे तो तिथे सोडायचा आहे, म्हणजे हातात असणारं पाणी ताम्हाणा सोडायचं आहे। त्याच्यानंतर आता जो मंत्र सांगतेय तो मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे। तुम्ही
दिवसभरामध्ये कुठल्याही वेळात, सकाळ दुपार संध्याकाळ अगदी रात्रीपर्यंत कुठल्याही वेळात या मंत्राचा जप करू शकता. कुठलेच नियम नाही, काहीच नाही, फक्त मांसाहार करायचं नाही. मांसाहार सोडून बाकी कुठलेही काहीही नियम नाहीत. बघा आता मंत्र व्यवस्थित ऐका. खूप सिद्ध मंत्र आहे, पारायणाचं फळ देणारा मंत्र आहे. मंत्र आहे ओम रण दन दत्तात्रेय दत्ता नमः. ओम रण दन दत्तात्रेय दत्ता नमः. पुन्हा एकदा ऐका. ओम रण दन दत्तात्रेय दत्ता नमः. व्यवस्थित एखाद्या कागदावर लिहून घ्या आणि त्यानंतर हा मंत्र म्हणा. तुम्ही बाजूला माळ घेतली तरीही चालेल. माळीने बरोबर 108 वेळा हा मंत्र म्हणा. ओम रण दन दत्तात्रेय दत्ता नमः. ओम रण दन दत्तात्रेय दत्ता नमः. हा मंत्र म्हणा. ठीक आहे. हा मंत्र म्हणून झाला 108 वेळा हा मंत्र म्हणून झाला की त्यानंतर 1 वेळा दत्तबावनी म्हणायची. नित्यसेवेच्या पुस्तकात यूट्यूबला कुठेही तुम्हाला मिळेल. 1 वेळा फक्त दत्तबावनी जी आहे ती म्हणायची. या 2 सेवा दत्त जयंतीपर्यंत करा. दत्त जयंतीपर्यंत या सेवेचा तुम्हाला किती अनुभव येतो ते मला या व्हिडिओमध्ये नक्की सांगा. दोनही म्हणजे आता मंत्र पण सांगितलेला आहे आणि स्तोत्र पण सांगितलेला आहे. दोनही गोष्टी ह्या दत्त महाराजांना जागृत करण्यासाठी, दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आणि अखंड आपल्या जीवनामध्ये दत्ततत्व हे जागृत ठेवण्यासाठी या दोनही सेवा, दोनही मंत्र स्तोत्र खूप प्रभावी आहेत. अत्यंत साधी सोपी सेवा आहे. नक्की करा. आणि याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.